पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। या विधान परिषद निवडणुकीत पंढरपूर शहर तालुक्यातील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक हे प्रबळ दावेदार गणले जात होते, परंतु भाजपने राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील परिचारक समर्थक नाराज झाले होते। मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुन्हा एकदा पक्षनिष्ठेचे दर्शन घडवून दिले आणि आपण व आपले समर्थक हे पक्षासोबत आहेत याची ग्वाही देत त्यांनी राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे। मात्र याच वेळी मोठ्या मताधिक्याने विजयाची अपेक्षा असलेल्या भाजपने जिल्ह्यातील महायुतीमधील घटक पक्षाच्या नेत्यांनाही विश्वासात घेत सोबत घेतल्याचे दिसून येत आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात लढलेले भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी एप्रिल महिन्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांचे पाठबळ महायुती म्हणून राजेंद्र राऊत यांना मिळणार का याची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती। मात्र बुधवारी पालकमंत्री जयकुमार गोरे, उमेदवार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार राम सातपुते आदींनी शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते अनिल सावंत यांच्या निवासस्थानी भेट दिली असता तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 9 नगरसेवकांचा राजेंद्र राऊत यांना पाठिंबा मिळालाय। परंतु शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले भगीरथ भालके आणि नगराध्यक्षा प्रणिता भालके यांची भूमिका काय राहणार हा प्रश्न कालपासून उपस्थित केला जाताना दिसून आला। भगीरथ भालके हे जरी सध्या शिवसेना शिंदे गटात असले तरी विधान परिषदेच्या या निवडणूक रणधुमाळीत त्यांची भूमिका काय याची उत्सुकता भालके समर्थकांना लागून राहिली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगरपालिका निवडणुकीत टीकेचा आळवलेला सूर अजूनही भालके विसरलेले नाहीत अशी चर्चा होताना दिसून येत आहे। त्यामुळे राजेंद्र राऊत यांच्या मताधिक्यात भालके समर्थक, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांचा वाटा राहणार का असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला होता। तर दुसरीकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडीत असलेल्या बेबवनाची चर्चाही होत आली होती। अशातच पालकमंत्री जयकुमार गोरे हेही भालके यांना फारसे महत्त्व देत नसल्यानेच त्यांची भेट घेणे टाळले असावे असाही सूर उमटू लागला होता। परंतु अखेर महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या मोठ्या मताधिक्याने विजयासाठी फिल्डिंग लावत असलेल्या भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी गुरुवारी विधान परिषद निवडणुकीच्या मतदार नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांची भेट घेत महायुतीच्या विजयासाठी मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ अमृता वाघे, भाजपा उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष संभाजी दडे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार तसेच जिल्हा परिषद सदस्य महेश बोदले उपस्थित होते।